बोभाटामध्ये जसे नाजूक साजूक आजोबा दिलीप प्रभावळकर आपल्यासोबत आहेत, तसेच 2 राकट रांगडे गडी आपल्यासोबत आहेत. जसं त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन आम्हाला करून दिलेलं आहे संजय खापरे यांनी. चेहरेच गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे आमच्याकडे असं वाटतं की हे कुठे मारधाड सिनेमातच काम करणार आहे. पण दगडी चढल्यानंतर आम्ही अशाच स्वरूपात लोकांसमोर आलेलो आहे. तर मला वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्तानं आमच्या दोघांमधला जो सुप्त गुण आहे, जो भंकस मजा मस्ती करण्याचा, त्याला कुठेतरी वाट करून दिली आहे या अनुप जगदाळे यांनी. आणि एक चांगला धमाल ह्युमरस सिनेमा आम्हा सर्वांच्या टीमकडून लोकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्यामुळे एक वेगळी मजा आहे. आता आमच्या दोघांच्या कॅरेक्टरविषयी सांगायचं झालं, हे सरपंच आहेत आणि मी अंकुश लोहार. सरपंच सांगा तुम्ही तुमच्याविषयी. सरपंच छोटीशी भूमिका साकारण्याचा तुम्ही प्रयत्न केला. रोड रोल आहे आणि छोटीशी म्हणतोय. हा सरपंच स्वतःवर जाम खुश आहे, खूप खुश आहे. कारण आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. या गावामध्ये राणीसाहेब आहे, त्यांचं वरदस्त आहे आणि त्यांचे राजकीय संबंध चांगले असल्यामुळे गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे विधायक कामं करायची गरजच नाही. आणि आदर्श गाव सतत पुरस्कार मिळतो, दुसऱ्या वर्षी पण पुरस्कार मिळण्याचे चान्सेस आहेत. पण विधायक कामं कशाला करायची? एवढा आळसावलेला हा सरपंच आहे, त्यामुळे गावकरी पण तसेच आळसावलेले आहेत. पण या गावातले एक वरिष्ठ जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अप्पाजी दिलीप प्रभावळकर यांनी तो भूमिका साकारली होती. तर ते गाव सुधारक आहे. त्यांना खूप वाटतं की गावात सुधारणा व्हायला एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे गावामध्ये. ते जर विधायक काम झालं तर गावातलं हा आदर्श गाव जे आपण संबोधतो ते खऱ्या अर्थाने संबोधलं जाऊ शकतं. ते खूप सांगण्याचा प्रयत्न करतात. ते काम तुम्ही करा, गावकऱ्यांनीच केलं पाहिजे की नाही, आपलं काम आहे ते. पण सांगून कुठली कामं होत नाहीत आणि कधीच झाली नाहीत. त्यासाठी काहीतरी विधायक घडावं लागतं, काहीतरी वेगळं करावं लागतं. मग ते वेगळं केलं जातं. ते एखादी गोष्ट कंडी उडवतात, त्याचा बोभाटा होतो आणि मग गावात सगळी उलथापलत होऊन जाते. आणि त्या उलथापलतीमधनं ते आपलं विधायक काम करून घेतात की नाही हे तुम्हाला सिनेमात पाहिल्यानंतर कळेल. आपण गाव सुधारण्यासाठी बऱ्याच क्लुप्त्या लढवलेल्या असतात. त्यात ह्या सिनेमामध्ये शेवटी ते अशी एक क्लुप्ती लढवतात की ज्यामुळे प्रत्येक पुरुषाच्या मनात एक संशयाची सुई अशी निर्माण होते आणि मग आपापल्या घरात ते टोचली जाते, बोसली जाते आणि त्यातून काय धमाल होते आणि काय विधायक कार्य घडतं आणि गावात काय समाज सुधारणा होते. दॅट इज हे सगळं ह्युमरस पद्धतीने साकारलेलं आहे या सिनेमात. आणि त्याचबरोबरीने एक अंडरकरंट बऱ्याच गोष्टी सांगणारा हा सिनेमा आहे आणि इट्स आउट अँड आउट कॉमेडी फिल्म. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन ज्याला आपण म्हणतो तसं आहे हा सिनेमा. कोणाबरोबर बघताना तुम्हाला संकोच वाटणार नाही. मी माझ्या मुलीबरोबर बघू शकतो, माझ्या बायकोबरोबर, बहिणीबरोबर बघू शकतो. इट्स अ धमाल फिल्म. आणि त्या 6 जानेवारीला आपल्या जवळच्या सिनेमागृहात येते. त्याच्यामुळे 2 राकड चेहऱ्याची माणसं कसे विनोद करतात हे तुम्हाला बघायला मिळेल. आतापर्यंत मारधाड खूप झाली, पण आता एक धमाल कॉमेडी सिनेमाचा बेसच प्रासंगिक विनोद आहे. तो तुम्हाला खूप पाहायला मिळेल. कारण विनोदासाठी विनोद ह्या सिनेमामध्ये केलेला नाही आहे, प्रासंगिक विनोद आहे. त्यामुळे ती थ्रूआउट एक धमाल आहे. 100% पॅकेज आहे. म्हणजे आमच्या परीने तो आम्ही प्रयत्न केलेला. आता प्रेक्षकांची पसंती, प्रेक्षक जेव्हा प्रेक्षकगृहात येतील आणि पाहतील तेव्हा ती पसंती आम्हाला कळेल. पण मला खात्री आहे की अशा चांगल्या विषयांवरच्या सिनेमांना ग्रामीण टच असलेल्या, पण त्याचबरोबरीने एक ऑथेंटिक सिनेमा ज्याला आपण म्हणतो की बरंच काही सांगून जाणारा सिनेमा असतो आणि विनोदी सिनेमा नुसता न करता एक काहीतरी समाज प्रबोधनकार आपण काही गोष्टी दिल्या तर लोकांना जाता जाता बरंच काही ते घेऊन जातात. सिनेमा नुसता तेवढ्यापुरता हसला, मजा केली असं नव्हतं, तो सिनेमा घरी घेऊन गेला पाहिजे. तर मला असं वाटतं ह्या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि सिनेमा डेफिनेटली लोकांना आवडेल. आणि नक्की तो प्रासंगिक विनोदात ती गोष्ट गेलेली नाही बघा. बरोबर. येस. की जो संदेश द्यायचा ना, की कधी कधी काय होतं की खूप विनोद झाल्यानंतर महत्त्वाचा जो संदेश असतो ना तो लोक विसरतात. ते म्हणजे आम्ही हा सिनेमा केल्यामुळे आम्हाला तो जाणवला आहे. अजूनही तो आमच्या लक्षात आहे की विधायक काम काय होतं, ते होतं का, तो आमच्याही लक्षात आहे. तर ते प्रेक्षकांच्याही लक्षात नक्कीच राहील. कारण आम्ही तो अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही तो पाहून अनुभव घेणार आहात. आणि टीम खूप चांगली आहे. कमलेश सावंत आहेत, दिलीप प्रभावळकर आहेत, पुन्हा तेजा देवकर, भाऊ कदम आहे, संग्राम साळवी आहे. एंटायर टीम इतकं धमाला. मयुरेश पेम यूथ आणि ते नवीन हिरोईन आमची लीड खूप छान काम केलं आणि पिक्चरायझेशन छान आहे. आमचे सिनेमॅटोग्राफर त्यांनी खूप छान काम केलं. म्युझिक सुद्धा छान. म्युझिक खूप छान आहे. पिक्चर्स निमित्ताने तुम्ही दोघांनी तिथे डान्सही केलाय का ह्या आता जे पाहिला? सॉन्ग केलं आहे, तर करावं लागलं आहे. म्हणजे त्यात काय आहे की आम्ही कुठेतरी आत्तापर्यंत गणपतीच्या मिरवणुकीत नाचलो आहे. मी तरी स्टेज शो वगैरे तरी करायचो पूर्वी, ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करतो. ती खुमखुमी कुठेतरी राहिली होती आतमध्ये. ती या
प्रमोशनल सॉन्गच्या निमित्तानं मला करता आली आणि धमाल प्रमोशनल सॉन्ग आहे ते लवकरच मला आपल्या टी व्हीवर बघायला आणि मिळेल. आमच्या नशिबात तर गाणी येतच नाहीत हो, कारण आम्ही असे आमची सगळी पात्र अशीच नाही, नाही. आणि जरी गाणं आलं ना तर आम्ही पुढे सोफ्यावर असं बसलोय कुठे आणि समोर कोणतरी डान्स करणार आणि गजरा बिजरा गजरा याच्या पलीकडे यावेळेला आम्हाला डान्स करायला मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं अनुप जगदाळे तुमचे खूप खूप आभार. आभार हो. तुम्ही आणि आम्हाला- संतोष भांगरेचे पण आभार की त्याला काहीतरी शिकायला मिळालं. तर त्यांची खूप मेहनत आहे. आम्ही- आपल्या दोघांवर विशेष करावं लागलं त्यांना, फार काम करावं लागलं. म्हणजे स्किल दिसलं भांगरे. काय मुळात काय आम्ही डान्सर आहोतच, पण त्याला तो जो गंज चढला होता तो संतोष भांगरे यांनी तो Polish केला. ऑइलिंग ऑइलिंग करून हा व्यवस्थित करून टाकला. आणि तो तुम्हाला दिसेल की आमचं काय नृत्य आहे ते. ते प्रमोशनल सॉन्ग खूपच छान झाला बोबाटावरचा. आणि ह्या सिनेमातले म्युझिक आहे, गाणी आहेत, हा एक प्लस पॉईंट पण आहे गाणी म्युझिक. त्यासाठी आता आपण जमलो म्युझिक लॉन्च पार्टीसाठी जमलो, टीझरसाठी जमलो. तर तुम्ही म्युझिक ऐकाल तर तुम्हाला खूप आवडेल, गाणी आवडेल. गाणी लोक गुणगुणतात, म्हणजे आम्ही तरी करताना आम्ही गुणगुणत होतो आणि शेवटपर्यंत घरी जाईपर्यंत ते मी गाणं गुणगुणत होतो डान्स आणि करताना. आजकाल डीजेचं प्रमाण खूप वाढलंय. मला असं वाटतं हे गाणं झाला बोबाटा हे डीजेच्या माध्यमातून लोकांना डेफिनेटली आवडून जाईल नक्की नक्की आणि लोकांचे पाय या गाण्यावर नक्कीच थिरकतील. नक्की तिरकली आमची तिरकली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.